मित्रांनो, खूप अतिशय महत्त्वपूर्ण हे जे काम आहे ते शालेय शिक्षण विभाग करत आहे. कारण SC-BC आरक्षण जरी GDA प्रशासनाच्या नियमाने जरी ॲड झालं असलं तरी सर्वांनी जागा देणं हे बंधनकारक आहे. आपण आपल्यामध्ये जो गैरसमज पसरतोय तो असा पसरत आहे की ही ZP जागा देत नाही, ती ZP कंत्राटीसाठी ठेवत आहे किंवा बाकीच्या ZP आहेत त्या आपल्याला अंडर एस्टिमेट करत आहेत की आम्ही जागा देणारच नाही किंवा संच मान्यता बिंदू नामावली कंप्लीट झाली नाही. तर मला या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सर्वांचं सांगायचं आहे की मित्रांनो, याच्यातून सुटका कोणालाच होणार नाही आहे. कारण कालच्या मीटिंगमध्येच तसे निर्देश देण्यात आलेले आहेत की कोणतीही आस्थापना असेल, व्यवस्थापना असेल, त्यासाठी खाजगी अनुदानित, विनाअनुदानित, त्याचबरोबर ज्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत त्यांची कोणती आस्थापना असेल त्याच्यामध्ये जागा देणं हे कंपल्सरी आहे. आणि लवकरात लवकर ज्यांनी बिंदू नामावली, रोस्टर तपासणी केली नाही आणि विद्यार्थ्यांचं जर नुकसान झालं तर त्यांना सर्वस्वी जबाबदार धरून त्यांच्यावरती सुद्धा कार्यवाही केली जाणार आहे. म्हणून अक्षरशः कालच्या मीटिंगनंतर सर्व शालेय शिक्षण विभाग प्रत्येक 36 जिल्ह्यातील हे कामास लागलेले आहेत, एक्सेप्ट अल्पसंख्याक. त्याचं कारणसुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये पुढे सांगणार आहे. आणि मित्रांनो, म्हणूनच ही खूप महत्त्वाची बैठक ठरते जी काल मंत्रालय, आयुक्तालय, त्याचबरोबर मेन शिक्षणाधिकारी यांच्या सोबत झालेली आहे आणि त्याच्यानुसार कार्यवाहीला सुरुवात झालेली आहे. अशी कोणती जिल्हे आहेत, कोणती कारणं आहेत, कारणाचे मूळ कारण काय आहे आणि त्याचबरोबर त्याच्यावरती कोणती कार्यवाही केली जाणार आहे हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. कारण अतिशय महत्त्वपूर्ण आणि योग्य तो पाठपुरावा शालेय शिक्षण विभागाला सहकार्य करण्याचं काम आपण या शिक्षक भरतीमध्ये करत आहोत आणि याचा परिणाम नक्कीच येणाऱ्या सेकंड फेजमध्ये जास्तीत जास्त जागा येण्यासाठी होणार आहे. रिझल्ट तुम्ही पाहतच राहाल. मित्रांनो, फक्त हक्काच्या लढाईसाठी तुमची साथ असू द्या. डू सबस्क्राईब आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा, गरजू शिक्षकांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून त्यांनासुद्धा न्याय मिळेल आणि प्रत्येक ऑथेंटिक इन्फॉर्मेशन त्यांच्यापर्यंत पोहोचेल. सोशल मीडियाद्वारे जी शिक्षक भरती चालू आहे किंवा त्याच्याद्वारे जो अपप्रचार चालू आहे, हे असं होणार आहे, हे असं होणार नाही आहे. मित्रांनो, त्याच्यावरती किती विश्वास ठेवायचा तो तुम्ही ठरवा. कारण जी मी माहिती देत आहे ती पुराव्यासहित तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहायला भेटेल. आणि स्वतः काल मंत्रालयामध्ये जाऊन मी याचा पाठपुरावासुद्धा केलेला आहे आणि मीटिंगचा इतिवृत्तांत तुमच्यापुढे ठेवत आहे. उशीर झाला त्यामुळे व्हिडिओ टाकला नाही, परंतु आता तुम्ही आजच्या रिझल्टनुसार याचा सर्व विश्लेषण तुम्ही पाहणार आहात. अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी स्टे कनेक्टेड. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक आहे, तसेच व्हॉट्सअप चॅनलची सुद्धा लिंक आहे. डू जॉईन, जेणेकरून तुम्हाला अपडेट्स मिळत राहतील. नेहमीच व्हिडिओद्वारे इन्फॉर्मेशन द्यायला मित्रांनो एवढा वेळ खरंच मिळत नाही आहे, तरीसुद्धा प्रामाणिक प्रयत्न शिक्षक भरतीसाठी नक्कीच आहे. टोटल शिक्षक भरतीच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये नुकतीच बैठक पार पडलेली आहे आणि ती म्हणजे मंत्रालय, त्याचबरोबर आयुक्त कार्यालयातील महत्त्वाचे अधिकारी आणि शिक्षण अधिकारी यांची जवळपास ही आढावा बैठक 3 तास चालली. आणि त्या बैठकीनंतर असं लक्षात आलेलं आहे की काही जिल्ह्यामध्ये अजून संच मान्यता 27 फेब्रुवारी 2024 प्रमाणे तपासणी केलेली नाही आहे. बिंदू नामावली किंवा आपण त्याला रोस्टर तपासणी म्हणू, ती कंप्लीट केलेली नाही आहे. त्याच्यामध्ये बरेचसे जिल्हे होते, परंतु त्यांनी आता काय करायचं आहे यापुढे, कारण सेकंड फेजमध्ये या जिल्ह्यातील जागा यायलाच हव्यात. सर्व व्यवस्थापनांनी जागा देण्यासाठी या काही जिल्ह्यांना आदेश देण्यात आलेले आहेत की तात्काळ त्यांनी लेटर्स इश्यू करायचे आहेत आणि पवित्र पोर्टलला जागा देण्यासाठी संच मान्यता कंप्लीट करून घ्यायची आहे. मित्रांनो, मी ॲडव्होकेट प्राध्यापक बालुशा माने आपल्या सर्वांचं यूट्यूब फॅमिलीमध्ये पुन्हा एकदा स्वागत. कालच मंत्रालयात या संदर्भात शिक्षक भरतीचा दुसरा टप्पा आणि तिसरी टेट या संदर्भात जेव्हा मी फॉलोअप घेत होते तेव्हाच या बैठकीचं
जो इतिवृत्तांत होता तो आपल्यासमोर आलेला होता आणि त्या पद्धतीने अगदी कालच संध्याकाळी कार्यवाहीला सुरुवात केल्याचं आपणास पाहायला मिळत आहे. तर आपण पाहूया की कोणते जिल्हे आहेत त्यांची पदं आहेत ती या सेकंड फेजमध्ये येणार नाहीत आणि त्याचबरोबर जिल्ह्यांनी कोणते पावलं उचललेली आहेत जेणेकरून याच टप्प्यामध्ये त्या जिल्ह्यामध्ये भरती होण्यासाठी चा जो मार्ग आहे तो मोकळा झालेला आहे. व जिल्ह्यातील सर्व व्यवस्थापनातील जास्तीत जास्त जागा कशा येतील याच्यावरती शालेय शिक्षण विभागाने अगदी बडगाच उभारलेला आहे आणि ते तुम्हाला त्यांच्या कृतीतून सुद्धा पाहायला भेटेल. ही न्यूज देण्यात आलेली आहे आणि त्याच्यामध्ये बिंदू नामावली जर नसेल तर मात्र पदभरतीत अडथळा येणार आहे. पवित्र पोर्टल ची ॲड आहे. त्याच्यामध्ये हे जिल्हे कोणते आहेत आपण पाहूयात की यामध्ये आहेत की यवतमाळ, गडचिरोली, नंदुरबार, धुळे, पालघर, चंद्रपूर या 6 जिल्ह्यांमध्ये पवित्र पोर्टल भरती जरी सुरू झाली तर या जिल्ह्यांमध्ये जागा येणार नाहीत अशी शंका व्यक्त केलेली आहे. आणि याचं कारण काय होतं मित्रांनो हे लक्षात घ्या की मराठा आरक्षण जे 26 फेब्रुवारी 2024च्या GR-नुसार GDA प्रशासनाने राज्यभर सर्वकडे लागू केलेलं आहे आणि त्याचनुसार बिंदू नामावली रोस्टर तपासणी ही 27 फेब्रुवारी 2024 नंतर कंप्लीट करणं हे महत्त्वाचं आणि जिकरीचं काम शालेय शिक्षण विभागाला आणि ह्या आस्थापना आहेत, व्यवस्थापन आहेत त्यांना करणं गरजेचं होतं, परंतु त्या या जिल्ह्यांमध्ये करण्यात आलेल्या नाही आहेत. मित्रांनो याआधीसुद्धा आपण मंत्रालयात जेव्हा फॉलोअप घेत होतो तेव्हा मी तुम्हाला सांगण्यात आलेलं होतं की अशी यादी बनवण्यास सुरुवात केलेली आहे की ज्या संस्था किंवा आस्थापना जागा देत नाहीत त्यांचं काय, किंवा असं कुठे घोडं कुठं पेंड खाते अशी मराठीत आपण म्हण आहे, त्यासाठी हा बडगा उभारलेला आहे. आणि त्याच्यानुसार प्रायमरी हे जे 6 जिल्हे आहेत त्याची ही जी आकडेवारी ती लक्षात येते. बाकीच्या जिल्ह्यांमध्ये जवळपास संच मान्यता लास्ट स्टेजमध्ये आहे आणि काही जिल्ह्यांमध्ये ती अक्षरशः पूर्णसुद्धा झालेली आहे, इन्क्लुडिंग मराठा आरक्षण म्हणजे अर्थातच SC-BC आरक्षण. या न्यूजमध्ये पुढे पाहूया. 27 फेब्रुवारी 2024 नंतर बिंदू नामावली तपासण्यात आलेली नसल्याने या 6 जिल्ह्यातील पदभरतीत अडथळा निर्माण झालेला आहे. शिक्षण विभागातील स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी शैक्षणिक संस्थांमधील रिक्त पदे भरण्यासाठी पवित्र पोर्टलवर जाहिरात व सूचना प्रसिद्धीद्वारे निर्देश देण्यात आलेले आहेत आणि ते म्हणजे 20 जानेवारीला. आणि यापूर्वी यासाठी जी परीक्षा झाली होती ती फेब्रुवारी 2023 ते 3 मार्च 2023 या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने चाचणी घेण्यात आली होती. फर्स्ट फेज पार पडलेली आहे आणि दुसऱ्या टप्प्यासाठी संस्थांसाठी पोर्टलचा टॅबसुद्धा उपलब्ध झालेला आहे. तर मित्रांनो हा बेसिक कॉज आहे आणि याच्यावरती कार्यवाही कशी सुरू केलेली आहे ते सुद्धा आपण याच व्हिडिओमध्ये पाहूया. मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर डू सबस्क्राईब. शिक्षकांच्या हक्काचा आणि अतिशय विश्वसनीय महत्त्वपूर्ण माहिती आपण या चॅनलच्या माध्यमातून देत असतो आणि गरजवंतांना नोकरी मिळावी हाच याचा पाठीमागचा प्रामाणिक हेतू आहे. मित्रांनो आपण हे पाहतोय की मी आता जे जिल्हे सांगितले होते त्याच्यामध्ये धुळे जिल्हासुद्धा घेतला होता आणि धुळे जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी आहेत त्यांनी हे पत्रकच काढलेलं आहे आणि ते 21 जानेवारी 2025चं आहे. कालच्या मीटिंगनंतर संध्याकाळी हे पत्रक काढलेलं आहे. आपण पाहूयात हे पत्रक दिलेलं आहे. प्रति अध्यक्ष सचिव सर्व अनुदानित, अंशतः अनुदानित, विनाअनुदानित प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालये म्हणजे 1 ते 12 पर्यंतची सर्व विद्यालये त्याचबरोबर वगळण्यात आलेलं आहे. अल्पसंख्याक अल्पभाषिक शाळा वगळून जिल्हा धुळे. म्हणजे आता हे सांगायला नको तुम्हाला माहीतच असेल जर तुम्ही शिक्षक भरतीच्या प्रोसेसमध्ये असाल तर मायनॉरिटी किंवा अल्पसंख्याक भरती ही वेगळी होत असते, त्यांच्यासाठी टॅट नसते, त्याच्यामुळे त्यांना इथं वगळण्यात आलेलं आहे. आणि दुसरा आहे प्रति मुख्याध्यापक, प्राचार्य सर्व अनुदानित, अंशतः अनुदानित, विनाअनुदानित प्राथमिक, माध्यमिक. मित्र पोर्टलमार्फत दुसऱ्या टप्प्यातील शिक्षक पदभरतीची कार्यवाही
करावयाच्या बाबतीमध्ये आणि त्याला सर्व संदर्भ देण्यात आलेले आहेत, हे आपण पाहू शकता. आणि त्याला महत्त्वाचा संदर्भ आहे सेकंड पेजच्या पवित्र पोर्टलवरचा 5 नंबरचा संदर्भ पहा तुम्ही. 20/1/2025 रोजीच्या ज्या आस्थापनांसाठी व्यवस्थापनासाठी मार्गदर्शक सूचना. मित्रांनो, याच्यावरती काम कसं करायचं ठरवलेलं आहे हे आपण पाहूया. उपरोक्त संदर्भीय विषयानुसार आपणास कळवण्यात येते की शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2022 नंतर नुसार पवित्र पोर्टलद्वारे पहिल्या टप्प्यातील पदभरतीची कार्यवाही पूर्ण करण्यात आली आहे व दुसऱ्या टप्प्यातील पदभरतीकरता शासन निर्णय 10/11/2022 नुसार पुढील कार्यवाही करायची आहे. आणि त्याच्यामधील संदर्भ क्रमांक 3 येथील शासन निर्णय 14/1/2025 नुसार पोर्टलद्वारे शिक्षक पदभरतीच्या ऑनलाईन कामाकरता प्रशासकीय मान्यता प्राप्त झालेली आहे. हे त्यांनी पाठीमागच्या GRचे काही संदर्भ दिलेले आहेत सेकंड फेजबद्दल. मेन पाहूयात की काय करायचं आहे. त्यानुसार स्थानिक स्वराज्य संस्था खाजगी व्यवस्थापनांना पवित्र पोर्टलवर जाहिरात नोंद करण्याची सुविधा 20 जानेवारी 2025 रोजी देण्यात आलेली आहे. आणि त्याचा संदर्भ क्रमांक 5 अन्वये खाजगी व्यवस्थापनांसाठी मार्गदर्शक सूचना देण्यात आलेल्या आहेत व या सूचनांचे काटेकोरपणे पालन करायचे आहे. आणि हे पहा, जर पालन केलं नाही तर काय होणार आहे आणि तात्काळ कार्यवाही सुद्धा करायची आहे. तर शेवटचा पॅराग्राफ खूप महत्त्वाचा ठरतो. शासन निर्देशाप्रमाणे ज्या खाजगी संस्थांनी बिंदू नामावली अद्ययावत न केल्यामुळे तसेच विहित मुदतीत पोर्टलवर रिक्त पदांची आरक्षणानुसार विषय माध्यमनिहाय रिक्त पदांची भरती न भरल्याने शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता 2022 नुसार पवित्र पोर्टलमार्फत दुसऱ्या टप्प्यातील शिक्षक भरती प्रक्रियेतून वंचित राहिल्यास परिणामी संबंधित शाळेतील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाल्यास याला जबाबदार कोण असणार आहे? बघा, खूप महत्त्वाची लाईन आहे ती म्हणजे अध्यक्ष, सचिव, मुख्याध्यापक हे सर्वस्वी जबाबदार राहतील. याची गांभीर्याने प्रत्येकाने नोंद घ्यायची आहे. यासाठी कोणती महत्त्वाची टीप आहे की खाजगी व्यवस्थापनास बिंदू नामवली अद्ययावत करून 27/2/2024 नंतर प्रमाणित केलेली असणे आवश्यक आहे. आणि याला संदर्भीय पत्र 20 जानेवारी 2025 संदर्भ सुद्धा देण्यात आलेला आहे सेकंड पेजच्या कार्यवाही संदर्भात.